बघा. हॅपी होली. हॅपी होली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दर्शना व्लॉग्स. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्त असणार आहात. सो कलर बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही पण खूप मस्त आहोत. आम्ही मस्त एन्जॉय करायला आलो आहोत आणि आजचा ब्लॉग हा होळी ब्लॉग असणार आहे. आणि आम्ही होळी खेळायला कुठे आलो आहोत? सो होळी खेळायला आम्ही कुठे आलो आहोत? आम्ही आलो आहोत ऑर्किड हॉटेल बानेरला. तिकडे पुणे फेस्टिवल 6.0 फेस्टिवल आहे आणि त्यांचा मोठा इव्हेंट आहे. तर आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुक केलं होतं बुक माय शो थ्रू. तर मजा येईल. आणि दोघांनी छान सेम टी शर्ट घातले. मी वेगळा घातलाय. हा दाखव. ये असं दाखव बघ. असं नाही बघ असं. ये पी त्याला पिचकारी पाहिजे तर ते सांगतं. काय आहे रे? काय थ्री यो पाय. डीजेचा मस्त आवाज येतो आणि कधी खेळायला जाऊ कधी एन्जॉय करतो असं होतंय. गाडी पार्क केली आहे. गाडी पार्किंगचे किती 50 रुपये सॉरी 100 रुपीज चार्जिंगचे शर्विल. सो ते पार्क केले, गाडी ते पार्क केली आणि पुढे बघूया काय काय इव्हेंट आहे. सो खूप गर्दी आहे, खूप आवाज येतोय, खूप कार आहे. सो तिथे काय काय असणार आहे सो बघूया. सो स्टेट आम्ही आलो आहोत इथे 6.0 ला एंट्री केली आहे. आवाज ऐकू शकता, पाठी काहीच ऐकायला येत नाही आहे आणि इथे खूप गर्दी आहे, खूप लोक आली आहेत. आणि जेव्हा काउंटर आहे पाठीमागे तिथे तुम्ही ऑनलाईन तिकीट दाखवून तुमचं टॅग कलेक्ट करू शकता. टॅग कलेक्ट करायचं आणि पुढे जायचं. खूप गर्दी आहे पण मजा येणार आहे कारण लाऊड म्युझिक पण आहे. डीजे पार्टी चालू आहे. एंट्रीलाच आमची खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी चेक केली. त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचे फूड आयटम्स आणि बाहेरचे कलर्स अलाउड नाही आहेत आतमध्ये न्यायला. ते तुम्हाला आतमध्ये मिळतात, अवेलेबल होऊन जातात. आतमध्ये एंट्री केल्याच रेन डान्स होतं. ते आमचं फेवरेट आहे आणि आम्ही जिथेही वॉटर पार्कला पण जातो तिकडे शर्विलाने आम्ही खूप एन्जॉय करतो रेन डान्समध्ये. शर्विल ऑल सेट विथ फिल्ड वॉटर. आता पाणी उडवायला तो रेडी आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की कलर्स आतमध्ये अवेलेबल होऊन जातात. तर ते ॲक्च्युली नॅचरल कलर्स असतात. त्यांचं म्हणणं असंच असतं की तुम्ही बाहेरनं पक्के कलर आणले तर ते प्रॉब्लेम होईल म्हणून ते आतमध्ये ऑर्गॅनिक नॅचरल कलर्स प्रोव्हाइड करतात. त्याचे चार्जेस असतात 100 रुपयाला 2 पॅकेट्स आणि जर तुम्ही बल्कमध्ये घेणार असाल तर 5 पॅकेट्स काहीतरी ते 250 रुपयाला देतात.
तिकडे कुपन्स काउंटर होते, ज्यांना काही आतमध्ये परचेस करायचं असेल त्यांना कुपन घेऊन ते परचेस करावं लागतं. तिकडे हार्ड ड्रिंक्स काउंटरही होते, वोडका, विस्की, ज्यांना हवे असेल ड्रिंक करायचे असेल ते तिकडे करू शकतात पेमेंट करून. आणि ज्यांना थम्सअप किंवा फॅन्टा वगैरे असं काही हवं असेल तर त्यांना सॉफ्ट ड्रिंक्सही तिकडे अवेलेबल होऊन जातात. ऐसे नहीं, पंजाबी के स्टाइल में 2 उंगली ऊपर. When the drop comes, everybody सिर्फ मुझे 2 उंगली ऊपर दिखने चाहिए सबके. रंग हाथ में ले लो. के साथ अब पहले ये साइड शर्विल आवडला डोसा थम्सअप दे थम्सअप काय का नाचून नाचून भूक लागली ना अजून लोक नाचतात आणि ती काउंटरला एवढी गर्दी आहे हा त्यांचा खाण्याचा एरिया आहे अशा इव्हेंट्सला फूड प्राइसेस थोडेसे कॉस्टलीच असतात तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल होऊन जातात तर आम्ही एक व्हेज पिझ्झा आणि एक मसाला डोसा ऑर्डर केला होता सो फायनली आमची होळी खेळून झालेली आहे कार काढण्यात आलेली आहे नाचून नाचून सगळे दमलोय दोघे जण सामान ठेवलं आम्ही आता उन्हातच सुकलो आम्ही कडक ऊन आहे 2 वाजलेत आता 10:30 आम्ही आलो होतो कडक ऊन आहे शर्विलचे कपडे चेंज केले त्याला थंडी वाजत होती म्हणून सो छान होता इव्हेंट मस्त होता लहान मुलांसाठी असं काही हे नाही की धक्काबुक्की नाही चांगली गर्दी होते पण नंतर होते गर्दी आम्ही 10:30 आलो होतो तर एवढी गर्दी नाही मिळाली आणि बरेच होते लहान मुलं हा एकच इव्हेंट होता ज्यामध्ये किड्स झोन किंवा किड्स अलाउड होते मी जेव्हा चेक केलं तेव्हा बाकी इव्हेंटला किड्स अलाउड नव्हते सो आम्ही हा बुक केला आणि चांगलं वाटलं फक्त त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे पाणी असेल लहान मुलांना याला लागतं ना पाणी भरायला पाणी उडवायला ते नव्हतं
सो त्याला फक्त कलर खेळायला दिलं, पाणी भरून आणायचं तिकडे जिथे लांब असेल तिथे, वॉशरूमच्या इथे एक टब ठेवलेला त्यांनी, तो भरून आणायचं, पिचकारीत भरून आणायची, तेवढा शर्विल खेळला. आणि फुल आहे पार्किंग बघा, एवढी सगळी पार्किंग. आम्ही 10:30ला आलो तर ऑलमोस्ट तेव्हा अजिबात कार नव्हते, फक्त 2-3च कार होत्या, बाईक जास्त होत्या. पण आता बघितलं तर खूप जास्त कार आहेत आणि सगळी कारची पार्किंग एकदम फुल आहे. सो तुम्हाला यायचं असेल तर थोडं आधी या, जेव्हा इव्हेंट चालू होतो तेव्हाच, म्हणजे नंतर ऊन पण वाढतं आणि गर्दी पण वाढते. त्यानंतर खाण्यासाठी तिथे पिझ्झा, बिर्याणी, ज्यूस, अजून ड्रिंक्स पण होते ज्यांना हवे असेल त्यांना. तुम्ही घेऊन काय जाऊ शकता. बॉटल पण अलाउड नाहीये, पाण्याची बॉटल पण तुम्हाला कलर अलाउड नाहीये, कलर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागतो, ऑर्गॅनिक कलर असतो त्यांचा. खाणं आतमध्ये आहे तुम्हाला, बाहेर ना फक्त तुमचं काय तुमचं नॅपकिन असेल किंवा तुम्हाला काय गॉगल्स वगैरे असेल तेवढंच अलाउड आहे, बाकी काही अलाउड नाही. आतमध्ये सगळी व्यवस्था आहे, रेन डान्स आहे, काउंटर्सला खूप गर्दी असते, त्याच्यामुळे शक्यतो काय करा की तुम्ही जेव्हा याल तेव्हा एकाच अटेम्प्टमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एका लाईनीमध्ये ते कुपन घेऊन टाका, म्हणजे आतमध्ये, बाहेरून नाही. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा किती लोक आहे त्याच्यावर डिपेंड आहे. समजा तुम्हाला वाटलं की बाबा मला 5 बॉटल लागतील तर एक घ्या तुम्ही, पण ते 5 बॉटलचे कुपन आधीच घेऊन ठेवा, नाही तर कुपनला परत लाईन लावा, गर्दी होते. आणि बाहेरचे कलर पण अलाउड नाहीये. मध्ये कलर आहे विकायला, 40 रुपये एक पॅक, 50 रुपये एक पॅक, जे त्यांचे ऑर्गॅनिक कलर. पुढे गेले बंद आहे ऑर्गॅनिक कलर आहे, जे ज्याचं लहान मुलांना पण त्रास होत नाही. मी बघितलं शर्विलला खूप लावला होता कलर, सगळ्यांनी लावला, जसं तुम्ही व्हिडिओत पण बघितलं असेल, सगळ्या मुलांनी त्याला कलर लावले, त्याने पाणी उडवलं सगळ्यांच्या अंगावर. सो काहीच त्रास झाला नाही त्याचा. मी चेहरा क्लीन केला तर कलर निघून गेला आणि त्याला काही असा त्रास पण होत नाही. सो लहान मुलांसाठी पण ते काही त्रास नाहीये. आणि बेसिकली काय होतं, अजून इव्हेंट्स असतात, पण हा इव्हेंट किड्ससाठी पण होता. काही वेळेला किड्स अलाउड नसतात, पण ह्याच्यामध्ये किड्स अलाउड होते. आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा खूप लहान मुलंही पाहिली, बोर नाही झाला. शर्विल पण बोर नाही झाला की माझ्या वयाची पण कोणतरी होतं. सो जिथे लहान मुलं होते तिथे आम्ही गेलो, म्हणजे तो पण एन्जॉय करायला आणि आम्ही पण. आणि हा माझा तरी पहिला इव्हेंट होता, दर्शनचं मला माहित नाही. माझाही पहिला असा मोठा इव्हेंट लग्नाच्या आधी पण आणि नंतर पण हा माझा पहिलाच होता आणि खूप मजा आली. आम्ही असं फ्रेंड्स बरोबर सोसायटीमध्ये खूप एन्जॉय केलं होतं. पण असा आउट इव्हेंट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणी ऑर्गनाईज केलं आहे आणि आम्ही त्या इव्हेंटला जातो असं पहिल्यांदा मी अटेंड केला, तर मजा आली. आणि मेन म्हणजे काय की जागोजागी तुम्हाला भाऊच्याच उभे असतात की जेणेकरून असं काय म्हणजे सगळेच ची मुलं एन्जॉय करू शकतात. तुम्ही आरामशीर म्हणजे धक्काबुक्की वगैरे असा काही प्रकार नव्हता. चांगलं वाटलं, छान वाटलं. ड्रिंक्स जरी होत्या तरी असं मला काही जाणवलं नाही. सगळे आपापले एन्जॉय करत होते ग्रुप्सने. सो आणि अवेलेबल स्पेस पण खूप छान होती, म्हणजे स्पेशियस होतं, असं काही गर्दी नव्हती. आम्ही आलो त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक केली, त्यानंतर आम्हाला हा टॅग लावला. त्यानंतर चेक केलं की तुमच्याकडे कुठले कलर आहेत का किंवा बाहेरचं काही खायला आणलं आहे का, तेवढंच चेक केलं. आणि बस त्यानंतर मला एवढंच वाटलं की लवकर आल्यामुळे खूप फायदा झाला. गर्दी त्याच्यानंतर हे झाली. आता कसं आहे, लोक अजून 4-5 ठिकाणी फिरतात किंवा ज्या सोसायटीमध्ये आपलं एन्जॉय करतात तरी मग येतात, तर तसंच ते झालेलं आहे. खूप गर्दी झाली इथे आता. आणि आम्ही नेमकं जेव्हा निघालो तेव्हा गर्दी ती स्टार्ट झाली होती. हां, मी हा पॉईंट बोलणार होते, मी विसरली बोलता की तिथे पुणेरी ढोलसुद्धा होता. आम्हाला व्हिडिओ काढायला मिळाला नाही, कारण जिथे ढोल होता तिथे ऑलरेडी सगळ्यांनी, जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की आता ढोल वाजणार आहे, तर खूप लोकांनी तिथे ऑलरेडी गर्दी केली. सो सगळ्या बाजूने ते उभे होते, तर आम्हाला ढोल एन्जॉय करायला मिळाला नाही. पण आम्ही ढोलवर नाचलो, व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही, सो त्याबद्दल सॉरी. पण पुणेरी ढोल होता तर त्या ठेक्यावर नाचण्याची एक वेगळीच मजा होती. जसं आपण गणपतीला बघतो, गणपतीला आपल्याला नाचायचं असतं, पण या इव्हेंटमध्ये ढोलची मजा पण अजून छान होती. सो बस आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तू येतोय व्हिडिओ एंड करायला? ये. ओके. सो हां, कारमध्ये बसलाय तो. सो बस आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आय होप तुम्हाला आवडला असेल, तुम्ही छान एन्जॉय केलं असेल. आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, काही सजेशन असतील, कुठल्या तुम्हाला एखाद्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवा असेल, ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा. बेस्ट आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा ट्राय करू. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला लवकर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय बाय.